फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून हरामखोरगिरी चालू झाली या देशामध्ये, या राज्यामध्ये. प्रत्येक बहुजन समाजावर अन्याय चालू आहे. फडणवीस म्हणजे काय, कोण द्यायला काय लागून? भारत देश फक्त संविधानात चालणार आहे, मनोवाद्यांचं चालणार नाही. राष्ट्रमाता आई जिजाऊंच्या चरणी वंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असतील, कलबुर्गी असतील, पानसरे असतील, यासारख्या महान लोकांचा मनुवादी लोकांनी खून केलेला आहे. त्याच पद्धतीनं काल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे हरामखोर काटे नावाच्या एका मनुवाद्यांनी, भिडेच्या समर्थकांनी हल्ला केला. त्यांच्या तोंडाला काळं फासलं, त्यांची कपडे फाडलेले आहेत. परंतु लक्षात ठेव म्हणाव काटेला, या देशामध्ये मनुवाद चालत नाही. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर देश चालतो आहे. या देशाची घटना एवढी श्रेष्ठ आहे की जगाने स्वीकारलेली आहे. आज मी त्या काटे नावाच्या हरामखोरला सूचना करतो किंवा त्याला सूचित करतो, आदेशित करतो की तू ज्या दिवशी पोलीस स्टेशन बंद सुटशील त्या दिवशी संभाजी ब्रिगेडचा तुला हिसका दाखवला जाईल. थँक्यू. जय जिजाऊ, जय जिजाऊ. प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला झाला. प्रवीणदादा म्हणजे बहुजन समाजाला जोडणारा एक प्रमुख धागा आज महाराष्ट्रामध्ये काम करतोय. तर जो इतिहास आहे, विचारांचा काम करणारे म्हणजे आमचे जे थिंक टँक आहेत, बहुजन विचाराचे थिंक टँक आहेत, ते थिंक टँक उद्ध्वस्त करण्यासाठी हे लोक प्रयत्न करत आहेत. परंतु मला त्यांना सांगायचं आहे की ज्या वेळेस उदाहरणार्थ महम्मद देशमुख सरांची ज्यावेळेस त्यांनी हयात असताना त्यांची प्रेत यात्रा काय मनोवादी लोकांनी काढली, परंतु बहुजन विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी, आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी त्यांची हयात असताना प्रेम यात्रा काढली, विजय यात्रा काढली आणि त्यांची 100 असतील तर 10,000च्या मोठ्या संख्येनं ती प्रेमयात्रा काढली. तसंच यांनी जो काल नीच प्रकार केला आहे या मनोवादी प्रवृत्तीच्या लोकांनी, त्याला उत्तर म्हणून आम्ही धाराशिवकर या ठिकाणी आम्ही आज घोषणा करतोय की हजारोंच्या संख्येनं एकत्र येऊन प्रवीणदादांचा सन्मान करणार आहोत आणि ही साखळी संपूर्ण महाराष्ट्रावर फिरेल. ज्या पद्धतीने त्यांनी आमच्या महापुरुषांचं विचाराचं काम करणाऱ्या आमचे जे काही प्रमुख लोक असतील, थिंक टँक असतील, त्यांना हे डिस्टर्ब करतील तर बहुजन समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील, खंबीरपणे उभे राहील आणि महाराष्ट्रभर प्रवीणदादांचा सन्मान करण्याची सुरुवात धाराशिवमधून होईल. या ठिकाणी मी सांगतो, या मनोवादी सरकार या ठिकाणी आले 2014 पासून, त्या सरकारच्या माध्यमातून आमच्या बहुजन विचारसरणीच्या, फुले शाहू आंबेडकर विचारसरणीच्या जे थिंक टँक आहेत त्या थिंक टँकला अडचणीत आणण्याचं काम, त्यांना अपमानित करण्याचं काम या ठिकाणी होत आहे. परंतु त्याच ताकदीनं बहुजन समाजातील प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक जाती धर्मातील कार्यकर्ता या प्रवीणदादासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहील. ही या ठिकाणी मी आवाहन करतो. आमच्या संतांची भूमी आहे, महापुरुषांची भूमी आहे. अशा भूमीमध्ये काल जो भ्याड हल्ला झाला, जे गायकवाड साहेब आहे त्यांच्यावर जे हल्ला केला त्याबद्दल आमच्याकडून अगोदर जाहीर निषेध. दुसरी गोष्ट आमची की आतापर्यंत तुकाराम महाराज असतील, सावित्रीबाई फुले असतील, शिवाजी महाराज असतील, यांच्याबद्दल अनेक प्रकारे घाणेरडे वक्तव्य केले गेलेत, त्यांच्याबद्दल अतिशय अपमानजनक वक्तव्य केले गेलेत. पण त्याविरुद्ध सोलापूरकर किंवा कोरटकर किंवा आपले भिडे यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल झाले नाहीत किंवा त्यांच्या असा कुठल्याही प्रकारचा निषेध नोंदवला नाही. काल एकेरी उल्लेख शिवाजी महाराजांचा केला म्हणून त्यांनी जे हल्ला केला आहे त्याविषयी आमचा एकच प्रश्न आहे
की तो शिवप्रेमी हा एक समोर आपल्या लावतो. तो शिवप्रेमी खरंच आहे का? मग इतक्या दिवस कुठल्या बिळात लपला होता तो? इतक्या दिवस का समोर आला नाही? इतक्या दिवस जे वक्तव्य होत होते त्याच्यावर का निषेध नोंदवला नाही? आमचा पहिला प्रथम हा सवाल आहे. दुसरी गोष्ट, जो तो दीपक काटे आहे हा एक फडणवीस सरकारच्या छत्रछायेखाली असणारा गुंड प्रवृत्तीचा आणि खंडणीखोर माणूस आहे, जो मनुष्यवधाच्या गुन्ह्यामध्ये बाहेर आलेला आहे, हेही आम्हाला माहिती आहे. मग अशा लोकांची तुमची जर जवळीक असेल फडणवीस सरकारची, गृहमंत्र्याची, तर आम्हाला याचा विचार करावा लागेल. दुसरी गोष्ट, आज जे जनसुरक्षा विधेयक जे त्यांनी संमती दिली आहे त्याच्या विरुद्ध हा जे संमत झाला आहे त्याच्या विरुद्ध हा पहिला उठाव आहे. दुसरी गोष्ट, जे जनसुरक्षा विधेयक आहे त्याच्यासाठी जर असाच विरोध झाला असता पूर्ण पक्षाकडून तर हे घटना घडलीच नसती. आज तुम्हाला रस्त्यावर मारतायत, उद्या घरात घुसून मारतील. तुम्ही संविधान प्रेमी आहात, संविधानाचे रक्षण करते आहात. आज जे संभाजी ब्रिगेड करत आहे पूर्ण देशामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये हे कोणीही करत नाही. आणि अशा